प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। प्रभु महिमा मिले। प्रभुच्या नावाचा गौरव असो। बहुत सुंदर वचनों के द्वारा प्रभु हमें ये साल के हिंदू में हमें मतलब आनंदित किया। आणि देवाच्या खूप सुंदर वचनाच्या द्वारे प्रभूने आपल्याला आनंदित केलं। अभी सिर्फ तकरीबन 3.25 घंटा रह गया, हम एक नया साल में प्रवेश करने जा रहे हैं। आणि साधारण रीतीने फक्त 4.25 तास उरले की आपण एक नवीन वर्षात प्रवेश करणार क्योंकि अभी करीब 8:15 हो गया आणि आता 8:15 वाजले। जैसा अभी अपन को ये दिन को नहीं मनाता आणि आपण कुठला दिवस साजरा नाही करत, लेकिन अगर दुनिया की रीति में बोलेगा तो एक प्रकार साल का मतलब स्टार्ट अप्रैल 1 से हो जाता। आणि वर्षाची सुरुवात सर्वसाधारण रीतीने जर बघायचं झालं तर 1 एप्रिलला होते। हाँ, तो अभी दूसरे एक प्रकार हम दिसंबर को ऐसा सोचता आणि दुसऱ्या एक प्रकारे आपण डिसेंबरला विचार करतो। खैर कुछ भी हो, एक नया साल में हम जाने वाला है आणि काही असू द्या एक नवीन वर्षामध्ये आपण प्रवेश करणार आहे। तो मानव उसके लिए प्रभु ने हमें अच्छा आशीर्वाद संदेश भी, आणि त्याच्याकरता प्रभूने आपल्याला एक आशीर्वादित असा संदेश पण दिला। अच्छा समरी हमको बचा लिया आणि चांगला जो शिमरोने होता त्याने आपल्याला वाचवलं, मंडली जीवन में लाया आणि मंडळी जीवनामध्ये आणलं। तो हमें एक एक दिन वो अपने आलोचना देता है। आणि एक एक दिवस प्रभू आपल्याला त्याची वाणी देतो। तो अभी मानो आपको बताया हुआ समय के अनुसार थोड़ा सा समय बाकी है, इसलिए छोटी सी बात एक मैं आपको बताना चाहता हूँ। आणि तुम्हाला सांगितलेल्या वेळेच्या अनुसार थोडासा वेळ बाकी आहे, म्हणून छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो। इस साल पूरा प्रभु ने हमें संभाला आणि हे वर्ष संपूर्ण प्रभूने आपल्याला सांभाळलं। है ना। हमारे साथ चला हुआ जिया हुआ बहुत से लोग ये दुनिया से कई कारण से दुनिया से चला गया। आणि आपल्या सोबत चालणारे जगणारे पुष्कळ लोक या जगापासून निघून गेले। कई वीआईपी लोग भी चला गया आणि काही मोठे मोठे लोक सुद्धा निघून गेले। उनके लिए वो तो प्रोटेक्शन गार्ड भी रहते हुए भी वो गार्ड कुछ नहीं कर पाया, गोली से उड़ाया गया। कितना संभव हमने दुनिया भर में हमने सुना। आणि त्यांची कितीही मोठी सुरक्षितता असली तरी सुद्धा त्यांना गोळी मारून टाकण्यात आलं। परंतु पण हमारे लिए प्रभु ने सुरक्षा दिया आणि आपल्या करता प्रभूने सुरक्षा ठेवली। ये साल पूरा प्रभु ने हमें संभाला आणि या वर्ष संपूर्ण प्रभूने आपल्याला सांभाळलं। प्रभुदास ने बोला हम लोग धन्यवादी बना रहे। आणि प्रभूच्या दासाने आपल्याला सांगितलं की आपण धन्यवादित राहावं। हम कितना भी स्तुति करेगा तो भी बहुत कम है। आणि आपण त्याकरता कितीही स्तुती केली तरी ती कमी आहे। प्रभु ने हमें जीवित रखा आणि प्रभूने आपल्याला जिवंत ठेवलं। आपको हम हर एक पवित्र लोग एक बात को स्मरण रखना है। आणि प्रत्येक पवित्र भक्ताने एका गोष्टीला लक्षात ठेवायचं आहे। प्रभु का हमारे प्रति संरक्षण 3 प्रकार का है। आणि प्रभूचा आपल्या संबंधाने असणारे जे संरक्षण आहे ते 3 प्रकारचं आहे। कौन सा कैसे आपको मालूम है। योग की किताब 12 अध्याय का 10 वचन पढ़ेगा तो वो तीनों बात आपको समझ में आएगा। आणि योबाचं पुस्तक पहिला अध्याय त्याचं 10 वचन जर वाचलं तर त्या 3 गोष्टी तुमच्या लक्षात येतील। उसकी और उसके घर की और जो कुछ उसका है उसके चारों ओर बाड़ा नहीं बांधा। देखिए अभी आपने देखा यूब को भी प्रभु ने वाड़ा बांध कर रखा है, यूब का संपत्ति के ऊपर भी वाड़ा बांध कर रखा है, और जो भी कुछ बात है वो सभी में वाड़ा है। आणि प्रभूने काय केलं की योबाला सुद्धा कोट बांधून ठेवलेला आहे, त्याच्या संपत्तीला सुद्धा कोट बांधून ठेवला आहे, आणि योबाचं जे काही आहे त्या सर्वांना प्रभूने कोट बांधलेला आहे। प्रियो हमारे जीवन में प्रभु हमको कैसा संभालता है वो जानना कितना अच्छी बात है। आणि प्रणव आपल्या जीवनामध्ये प्रभू आपल्याला कशा प्रकारे सांभाळतो हे जाणणं चांगलं आहे। बहुत बार हम लोग उस बात को भूल जाता आणि पुष्कळ वेळा त्या गोष्टीला आपण विसरून जातो। लेकिन एक बात यहाँ पर मैं याद रहना चाहता हूँ। आणि एक गोष्ट या ठिकाणी मी आठवण करून देऊ इच्छितो। योग परमेश्वर की ओर से इस रीति में क्यों संभाला गया। आणि योग अशा प्रकारे देवाच्या द्वारे का सांभाळला गेला हमने कभी वो बात सोचा। आणि या गोष्टीचा आपण कधी विचार केला का। मतलब योग को परमेश्वर ने इस रीति में क्यों संभाला आणि परमेश्वराने योगाला अशा प्रकारे का सांभाळलं उसका मेन कारण मैं आपको बताना चाहता हूँ। आणि त्याचं मुख्य कारण मी तुम्हाला सांगू इच्छितो। योग परमेश्वर का वचन का सम्मान करता था। आणि योग परमेश्वराच्या वचनाचा सन्मान करत असे। क्या करता था। काय करत असे। प्रभु का वचन का सम्मान करता था। आणि प्रभूच्या वचनाचा तो सन्मान करत असे। देखिए अभी आज बहुत लोगों को प्रभु क्यों नहीं संभाल पाता। अभी हमने देखा कि मतलब इसराइल का भी मतलब ऊपर से लेकर नीचे तक रोगी लोग है, लेकिन वो रोग का कारण क्या है प्रियो, उन्होंने वचन को नहीं संभाला। परंतु यहाँ पर हम देखते हैं कि ईयोब को प्रभु ने क्यों संभाला। खास बात ईयोब प्रभु का वचन को संभालने में उत्साही था। आणि इस्रायल लोकांचं जीवन जर आपण बघितलं तर त्यांना वरपासून खालपर्यंत त्यांच्या जीवनामध्ये रोगच रोग आजारच आजार होता, पण
तरी सुद्धा परमेश्वराने इयोबाला का सांभाळलं? कारण का की इयोब जे आहे ते परमेश्वराच्या वचनाला जतन करून ठेवत होता. इयोबा परमेश्वराचं वचन तो पालन करत होता, पण इस्रायल लोक परमेश्वराच्या वचनाचं पालन करत नव्हते. आप दो इय्योब का 2 वचन पढ़कर देखना. आणि इयोबाच्या पुस्तकामधून 2 वचन वाचून बघा. इय्योब 6 अध्याय का 10 वचन का बी पाठ. इयोब 6 अध्याय 10 वचनाचा शेवटला भाग. क्योंकि मैंने उस पवित्रता के वचन का हाँ। कभी इनकार नहीं किया. हाँ देखा, मैं परमेश्वर का वचन का कभी इनकार नहीं किया. इनकार नहीं किया. बोलने का मतलब वचन जो करता है वो मानने में इय्योब बहुत ही उलझन था. आणि देवाचं वचन जे सांगतं ते पालन करण्यामध्ये इयोब खूप उत्साही होता. भाइयों, आज हमारे जीवन में जब प्रभु का वचन आता है, उस वचन हमारे जीवन में हम उसको थामा रहता है क्या, या उसको मानने के लिए हम उत्साही है क्या, ये बात हमारे. आणि देवाचं वचन ज्या वेळेला आपल्याकडे येतं त्या वेळेला ते वचन पालन करण्याकरता आपण उत्साही आहोत का नाही, या गोष्टीचं परीक्षण करायचं आहे. उसी प्रकार जब इय्योब उसका 23 अध्याय का 12 वचन. आणि इयोब त्याचा 23 अध्याय त्याचं 12 वचन. की आज्ञा का पालन करने से हाँ। मैं न हटा हाँ। और मैंने उसके वचन हाँ। अपने भोजन से अधिक काम के जानकर सुरक्षित रखे. देखिए, अपने वो वचन को बहुत अच्छा रीति में समझना प्रियो. प्रभु का जो भी आज्ञा है वो मानने के लिए इय्योब बहुत उत्साही था. आणि देवाच्या ज्या काही आज्ञा त्या पालन करण्यामध्ये इयोब खूप उत्साही होता. इतना ही नहीं, एवढंच नाही, प्रभु का वचन को उनका जीवन में इतना बड़ा स्थान था. वो भोजन नहीं खाएगा तो भी चलेगा, परंतु भजन खाता था. आणि देवाच्या वचनाचं त्याच्या जीवनामध्ये एवढं मोठं स्थान होतं. त्याने जेवण जरी नाही केलं तरी सुद्धा तो देवाचं वचन खात असे. एक बात जानना प्रियो, एक गोष्ट जाणून घ्या. मंडली को जब प्रभु ने वचन दिया, आणि मंडळीला ज्या वेळेला प्रभूने वचन दिलं, हमको एक खास वचन है, आप लोग इसको हमेशा याद रखना. प्रकाशित वाक्य 3 अध्याय का 10 वचन, रेवलेशन चैप्टर 3:10. प्रकटीकरण 3 अध्याय त्याचं 10 वचन. तूने मेरे धीरज के वचन को थामा है, हाँ। इसलिए मैं भी तुझे परीक्षा के उस समय बचा रखूंगा. देखा, आज बहुत से लोग परीक्षा में क्यों पड़ जाता, आज पुष्कळ लोक परीक्षामध्ये का पराजित होतात? क्योंकि वो वचन को थामा नहीं, या उस वचन में बना नहीं रहता. उस वचन सुना लेकिन मानने के लिए उत्साही नहीं रहा. आणि देवाचं वचन ते पकडून राहत नाही किंवा वचनाच्या अनुसार चालण्याकरता ते तत्पर राहत नाही. ते वचन ऐकता पण ते सोडून देतात. प्रियो, प्रभु आज भी मंडली को ये बात का गवाही देता है कि जो मेरा धीरज के वचन को थामा रहेगा, मैं उसको परीक्षा के दिनों में उसको बचाए रखूंगा. आणि परमेश्वर आजही या गोष्टीचा एकदम दावा करतो की मंडळीला की जे माझ्या धीराचं वचन स्थिर धरून राहतील त्यांना परीक्षेच्या वेळेला मी सांभाळेन. अगर हम प्रभु की बुलाए हुआ है तो आणि जर प्रभू पासून आपल्याला पाचारण मिळालेलं आहे तर हमारे लिए प्रभु का प्रबंध है प्रियो. आणि प्रभूची आपल्या करता योजना आहे प्रियांडो. आपको मालूम है, स्वर्गदूत हमारा सेवक आत्मा है. आणि स्वर्गदूत जे आहे ते आपले सेवक आत्मे आहे. अभी हो पुराना नियम में हो, भक्तों को मानव स्वर्गदूत रक्षा करता है. आणि मग ते जुन्या करारामध्ये असू द्या भक्तांची रक्षा स्वर्गदूत करतो. आपको मालूम है जब एलिशा का एक अनुभव, आणि एलिशाच्या जीवनाचा एक अनुभव, एलिशा को पकड़ने के लिए आराम राजा ने एक बहुत बड़ा सेना भेजा. आणि एलिशाला पकडण्याकरता आराम राजाने खूप मोठं सैन्य पाठवलं. एक दिन सुबह, कारण आपको मालूम है कि मानो उन लोग इसराइल के ऊपर कब्जा नहीं कर पाया. जब भी उतरता था वहां पर इसराइल सेना खड़ा रहता था. कारण एलिशा राजा को पहले से मिलाता था, वहां पर सेना खड़ा हो जाता था. आणि मग ते इस्रायलावर कधीही ताबा मिळू शकले नाही. ते जेव्हा जेव्हा इस्रायलावर हल्ला करण्याकरता यायचे त्याच्या अगोदर इस्रायलाचं सैन्य त्या ठिकाणी राहायचं. त्याचं कारण हेच आहे, ते येण्याच्या अगोदर एलिशा जो आहे तो राजाला अगोदर सांगून द्यायचा. तो ऐसा है, तो राजा ने बोला ऐसा करो, एलिशा को मार कर लाओ. आणि मग असं जर आहे तर मग आराम राजा म्हटला की मग असं आहे तर मग एलिशालाच पकडून आणा. एलिशा को पकड़ने के लिए एक बड़ा टीम आया. आणि एलिशाला पकडण्याकरता मोठं सैन्य आलं. सुबेरे सुबह मतलब घेर से उठ करके मेरी भाषा में बोला तो दामधून कर रहा था. आणि सकाळी उठल्यानंतर माझ्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर गेजी काय आहे की दात घासत वो होता. आराम से गीत गा करके दामधून करते करते देखा तो अरे, पूरे चारों तरफ पहाड़ के चारों तरफ सेना गिरा हुआ है. आणि मग तो सकाळी उठल्यानंतर तो पाहतोय की त्या डोंगराच्या चहू बाजूने आहे ते सैन्य आहे. वो भाग करके स्वामी के पास गया. आणि तो धावत जाऊन आपला जो स्वामी त्याच्याकडे गेला. बोला हम दुश्मन के हाथ में पड़ गया, आणि तो म्हटला की स्वामी आता आपल्या शत्रूच्या हातामध्ये सापडलो अभी हम बचेंगे नहीं. आणि आता आम्ही वाचणार नाही. वो डरा हुआ हो. आणि तो घाबरलेला आहे. तब आपको संभव आपको मालूम है, जब दूसरे राजा उसका
का 6 अध्याय का 15 से 17 तक वचन। दुसरे राजे 6 अध्याय 15 ते 17 वचन। और वो परमेश्वर के भक्त टहल उठा हाँ। और निकल कर हाँ। क्या देखता है कि घोड़ा और रथों समेत एक दल नगर को घेरे हुए पड़ा है। हाँ। तब उसके सेवक ने उससे कहा, हाँ। हाय मेरे स्वामी, हम क्या करें। हाँ। उसने कहा, मत डर, हाँ। क्योंकि जो हमारी ओर है वह उनसे अधिक है हाँ। जो उनकी ओर है। हाँ। तब एलीशा ने यह कहकर प्रार्थना की, हाँ। हे यहोवा, इसकी आंखें खोल दे हाँ। कि यह देख सके। तब यहोवा ने सेवक की आंखें खोल दी। हाँ। और जब वह देख सका, हाँ। तब क्या देखा कि एलीशा के चारों ओर पहाड़ अग्निमय घोड़ों हाँ। और रथों से भरा हुआ है। हाँ, देखा प्रियो, हालेलुया। वहां पर भी प्रभु अपने भक्तों को कैसे रक्षा करता है। अग्निमय घोडे और रथ वहां पर नजदीक नहीं आ सकता। आणि प्रभू आपल्या सेवकाची रक्षण कशा प्रकारे करतो तर अग्निमय घोडे आणि रथ की शत्रू त्याला स्पर्श करू शकत नाही। प्रियो, विरोधी कितना भी सामर्थ्य क्यों ना हो, आणि प्रणव विरोधी केवढाही सामर्थ्य राहू द्या, प्रभु अनुकूल है तो प्रतिकूल कौन आणि प्रभू जर अनुकूल आहे तर प्रतिकूल कोण। है ना। हमारा प्रभु यह सब देखते रहता है प्रियो। आणि आपला प्रभू हे सर्व काही पाहत राहतो। है ना। हमारे प्रभु के बारे में जब 121 वचन संहिता का 2 से 5 तक के वचनों में हम देखता है। आणि स्तोत्र 121 त्याच्या 2 ते 5 वचनामध्ये आपण पाहतो। ये सहायता यहोवा की ओर से मिलती है, हाँ। जो आकाश और पृथ्वी का करता है। हाँ। वह मेरे पाँव को टलने न देगा। हाँ। मेरा रक्षक कभी न उगेगा। देखा, मैं हमारा रक्षक कभी ना उगेगा, इसराइल का रक्षक न उगेगा और न सोएगा। न सोएगा। उसका 7 वचन भी। त्याचं 7 आणि 8 वचन। यहोवा सारी विपत्ति से तेरी रक्षा करेगा। हाँ। वह तेरे प्राण की रक्षा करेगा। हाँ, तेरा प्राण की और रक्षा करेगा। यहोवा तेरे आने जाने में हाँ। तेरी रक्षा अब से लेकर सदा तक करता रहेगा। आप ऐसा प्रियो, ये प्रभु का वचन और वायदा है प्रियो। आणि हे प्रभूचा अभिवचन आहे आणि करार आहे। ये पूरा साल प्रभु ने हमें अपनी आंख की पुत्री समझ नहीं संभाला। आणि संपूर्ण वर्ष प्रभूने आपल्या डोळ्याच्या बाहुलीप्रमाणे नाही सांभाळलं। है ना। कितनी प्रकार की आपत्ति विपत्ति हमारे जीवन में आया प्रियो। आणि कितीतरी प्रकारची आपत्ती विपत्ती आपल्या जीवनामध्ये आली। है, इससे प्रभु ने हमें क्या सिखाया आणि याच्याद्वारे प्रभूने आपल्याला काय शिकवलं। प्रियो। प्रभु अपना हर एक वचन और वायदा में विश्वास योग्य है। आणि प्रभू आपल्या प्रत्येक वचन आणि वायद्यामध्ये विश्वास योग्य आहे। जब ऐसे या 27 अध्याय का 3रा वचन में एक वायदा हम देखता है। आणि अशा 27 अध्याय त्याच्या 3ऱ्या वचनामध्ये असं एक अभिवचन आपण मैं पाहतो। यहोवा उसकी रक्षा करता हूँ। हाँ। मैं क्षण क्षण उसको सींचता हूँ। हाँ, देखो, क्षण क्षण भर मैं उनको सींचता हूँ। मैं रात दिन उसकी रक्षा करता रहूंगा। हाँ। ऐसा ना हो कि कोई उसकी हानि करे। देखा प्रियो, हम सोचो प्रभु हमारी रक्षा किया इसलिए हम बच गया, आणि प्रभूने आपलं रक्षण केलं म्हणूनच आपण वाचलो। है ना। मतलब कई रीति में विरोधी हमें नुकसान पहुंचाने के लिए प्रयास किया। आणि पुष्कळ प्रकारे विरोधी सैतानाने आपल्याला नुकसान पोहोचवण्याकरता प्रयत्न केले। परंतु प्रभु देखता है। आणि प्रभू पाहतो। भगवान में प्रभु उसको आज्ञा देता है। आणि प्रभू त्याला आज्ञा देतो। वो मेरा जन है, वो मेरा दास है, उसको छूना नहीं। आणि तो माझा दास आहे, त्याला तू स्पर्श करू नको। सच्ची बात है प्रियो। खरं आहे फ्रेंड। अभी कई भक्तों का अनुभव लिखकर रखा इसलिए हमको समझता। आणि पुष्कळ भक्ताचा अनुभव लिहून ठेवलाय म्हणून आपल्याला समजतं। हमारे जीवन में क्या क्या प्रभु आज्ञा दिया जा रहा है अभी यहाँ पर नहीं मालूम है, तो उधर जाने के लिए मालूम पड़ेगा। आणि आपल्या जीवनासाठी काय काय आज्ञा दिल्या जात आहे, इथं जरी नाही समजलं तर तिथं गेल्यानंतर समजेल। हमको मालूम है याकूब को मतलब बहुत धोखा देने वाला लाबान को एक बार प्रभु ने आज्ञा दिया। आणि याकोबाला खूप वेळा फसवलेल्या लाबाला परमेश्वराने एकदा आज्ञा दिली। याकूब प्रभु का चुना हुआ प्रभु का दास है। आणि याकोब देवाचा निवडलेला तो प्रभूचा दास आहे। उत्पत्ति 31 अध्याय का 24 वचन। आणि उत्पत्ति 31 अध्याय 24 वचन। परंतु परमेश्वर ने रात के स्वप्न में हाँ। अरामी लाबान के पास आकर कहा, हाँ। सावधान रह, हाँ। तू याकूब से न तो भला कहना हाँ। और न बुरा। देखा, याकूब से तू भला बुरा नहीं कहना। आणि याकोबाला तू चांगलं वाईट काही बोलू नको। देखा प्रियो, प्रभु हमारे प्रति आज्ञा देता है। आणि बघा प्रियांनो, प्रभू आपल्या संबंधाने आज्ञा देतो। ऐसा शायद कितना अनुभव आपके जीवन में आपने पाया होगा। आणि असा अनुभव कदाचित तुम्ही आपल्या जीवनामध्ये प्राप्त केला असेल। निश्चय प्रभु ये कार्य करता है प्रियो। आणि निश्चितच प्रभू हे काम करतो। प्रियो, हमें कोई नुकसान पहुंचाना चाहे तो भी नहीं दे सकेगा। आणि आपल्याला कोणी नुकसान द्यायचे प्रयत्न केला तरी तो नाही देऊ अगर शकणार। आप प्रभु का मार्ग में है तो, आणि जर तुम्ही प्रभूच्या मार्गामध्ये आहात। है ना। वही याकूब का एक अनुभव उसका 31 अध्याय के 7 वचन में। आणि याकोब त्याचा अनुभव आपण पाहू की गणना 31 अध्याय 7 वचन। उत्पत्ति उसका सॉरी, उत्पत्ति त्याचा 31 अध्याय त्याचं 7 वचन। फिर भी तुम्हारे पिता
हाँ। मुझसे छल करके मेरी मजदूरी को हाँ। 10 बार बदल दिया, हाँ। परंतु परमेश्वर ने उसको मेरी हानि करने नहीं दिया। देखा, परमेश्वर ने उसको मेरी हानि, मेरे को नुकसान करने नहीं दिया। आणि देवाने माझं नुकसान त्याला करू दिलं नाही. इतने लोग हमें कितनी प्रकार नुकसान देना चाहा प्रिय, आणि कितीतरी लोकांनी आपल्याला कितीतरी प्रकारे नुकसान देण्याचा प्रयत्न केला, लेकिन प्रभु अनुमति नहीं दिया. आणि प्रभूने परवानगी नाही दिली. बहुत बड़ी बात है. आणि खूप मोठी गोष्ट हम आहे. क्यों बच गया? आपण का वाचलो? प्रभु ने बचाया. प्रभूने वाचवलं. प्रभु नहीं बचाता तो नहीं बचता. आणि प्रभूने वाचवलं नसतं तर आपण वाचलो नसतो. है ना, सारा अभिमेलेक का हमारा राजमहल में गया, आणि सारा अभिमेलेकच्या त्या राजमहलामध्ये गेली पर पकड़ कर लेकर गया, आणि तिला पकडून घेऊन गेले. लेकिन अभिमेलेक कुछ नहीं कर पाया. आणि अभिमेलेक तिला स्पर्श पण नाही करू शकला. क्यों नहीं कर पाया? का नाही करू शकला? की गलती अब्राहम का है. कारण ती चूक तर अब्रामाची आहे, तो भी तरी सुद्धा प्रभु अपना भक्तों को छोड़ता नहीं प्रिय. आणि प्रभू आपल्या भक्ताला सोडत नाही. है ना, अभिमेलेक वहां पर थोड़ा डर गया प्रभु की बातों पर, आणि त्या ठिकाणी अभिमेलेक प्रभूच्या आज्ञा ऐकून घाबरला. लेकिन प्रभु ने बोला, प्रभूने म्हटलं, तेरा दिल में इच्छा रहेगा तो भी तू नहीं कर सकता, क्योंकि मैंने ये काम किया है. आणि तुझ्या मनामध्ये इच्छा असली तरी तू करू शकणार नाही, कारण मी हे काम केलंय. आपको मालूम, उत्पत्ति उसका 20 अध्याय का 6 वचन की आखिरी भाग में है. उत्पत्ती 20 अध्याय 6 वचनाच्या शेवटला भाग. बहुत सुंदर बात है. आणि खूप सुंदर गोष्ट आहे. हर एक बातों में प्रभु हमें कैसा रक्षा करता है, प्रभु हमारे लिए कितना ध्यान देता है, प्रभु पर प्रबंध करता है, इसके बारे में हम लोग अंजान देता है. आणि प्रभू आपल्याला कशा प्रकारे पाप करण्यापासून वाचवतो, कशा प्रकारे आपल्यासाठी योजना बनवतो, कशा प्रकारे आपला कोट बांधतो, याच्या संबंधाने आपण अजाण राहतो. जो प्रभु के लिए कार्य करेगा, प्रभु का बात मानेगा, उनकी रक्षा प्रभु करता है प्रिय. आणि जो प्रभू करता कार्य करतो, प्रभू त्याचं रक्षण करतो. आप जीवन में पीछे मुड़कर देखो, आणि आपण आपलं जीवन पाठीमागे वळून पहा. इन्हें कितनी प्रकार की विपत्तियां आपको एकदम खत्म करने के लिए कोशिश किया. आणि कितीतरी प्रकारची विपत्ती जी आहे ते तुम्हाला एकदम नष्ट करण्याचा प्रयत्न केला. कौन बचाया प्रिय? कोणी वाचवलं? प्रभु ने बचाया. प्रभूने है वाचवलं. ना, यिर्मयाह और बारूक लिखने वाला तो एक था, उनको पकड़ने के लिए राजा ने कोशिश किया. वहां पर एक शब्द इसे लिखा है, प्रभु ने उनको छिपाया. आणि त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की परमेश्वराने त्यांना लपवलं. यिर्मयाह उसका 36 अध्याय का 26 वचन में. आणि यिर्मयाह 36 अध्याय त्याचं 26 वचन. बोलने का अर्थ क्या है प्रियो? प्रभु जिसको बचाना चाहेगा, दुश्मन कितना भी शक्तिशाली है तो भी नहीं पकड़ सकता. आणि मग ज्याला परमेश्वराने वाचवण्याचा पण केलेला आहे, शत्रू कितीही सामर्थ्य असू द्या, त्याला स्पर्श करू शकणार नाही. शाऊल राजा है, दावीद अभी शाऊल का एक शिकार बन गया है, लेकिन शाऊल को दावीद को पकड़ नहीं पाया. आणि शाऊल एक राजा आहे आणि दावीद जो आहे त्याचा तो शिकार करत होता, पण शाऊल राजा असताना सुद्धा दावीदाला पकडू नाही शकला. एक बार चारों तरफ बुरी तरह से फंस गया था. आणि एकदा चारी बाजूने तो वाईट रीतीने फसला होता. वहां पर ऐसे लिखा है, पहला शामुएल उसका 23 अध्याय का 14 वचन में. पहिलं शामुएल त्याचा 23 अध्याय त्याच्या 14 परंतु वचनामध्ये. परमेश्वर ने उसे उसके हाथ में पड़ने न दिया. देखा, परमेश्वर ने दावीद को शाऊल का हाथ में पड़ने नहीं दिया. आणि देवाने शाऊलाला त्या दावीदाला शाऊलाच्या हातामध्ये पडू नाही दिलं. आज के दिन में आप ये संगति में क्यों आए, आपको मालूम आणि आजच्या दिवसामध्ये तुम्ही प्रभूच्या संगतीमध्ये का आले माहिती है ना. का? कई बार आप जहां पर भी निकलना चाहता है, उसके खिलाफ में विरोधी कई प्रकार का वाड़ा बांधता है प्रियो. आणि तुम्ही जिथे कुठे जायचा प्रयत्न करता त्याच्या विरोधात सैतान खूप मोठा बाडा बांधतो. लेकिन प्रभु उनको तोड़ करके हमें लेकर आता है. आणि प्रभू त्याला तोडून आपल्याला घेऊन येतो. सचमुच में प्रभु के अनुग्रह का हाथ है प्रियो. आणि बरोबर हा देवाच्या कृपेचा हात है आहे. ना. जब जकरिया नबी किताब उसका 2 अध्याय 5 वचन में, जकरिया त्याचा 2 अध्याय त्याच्या 5 वचनामध्ये, प्रभु का भक्तों के चारों तरफ प्रभु आग का दीवार बनकर के खड़ा रहता. आणि प्रभू आपल्या भक्ताच्या चौबाजूने अग्नीचा एक भिंत होऊन उभा राहतो. है ना. अनुवाद का किताब 32 अध्याय का 10 वचन में बोलता है कि अपनी आंख की पुत्री समान प्रभु संभालता. अनुवाद त्याचा 32 अध्याय त्याच्या 5 वचनामध्ये म्हटलेलं आहे की प्रभू आपल्याला त्याच्या डोळ्याच्या बाहुलीप्रमाणे सांभाळतो. तो आज नए नियम की मंडली अभी काम रहे. आणि नवीन कराराची मंडळी आता कुठे आहे? अरे हम प्रभु के हाथ में है. आणि आपण प्रभूच्या हातामध्ये आहोत. आपको मालूम है कि प्रभु ने खुद मतलब यौवन का सुसमाचार
10 अध्याय का 28 वचन में बोला, मेरे हाथ से कोई नहीं छीन सकता. आणि योहान 10:28 मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने अशा प्रकारे म्हटलं की तुम्हाला माझ्या हातातून कोणी हिरावून घेऊ शकत नाही. प्रकाशित वाक्य पहला अध्याय का 16 और 20 वचन में हम देखते हैं कि प्रभु का जन्म प्रभु के हाथ में है. आणि प्रकटीकरण त्याचा पहिला अध्याय त्याच्या 16 आणि त्याच्या 20 वचनामध्ये लिहिलेलं आहे की प्रभूचा भक्त प्रभूच्या हातामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. तो मैं एक बात आपको बताना चाहता हूँ, एक गोष्ट सांगू इच्छितो. मतलब हम लोग प्रभु के इतना बड़ा संरक्षण में होने के समय में हम प्रभु के लिए कितना अधिक उपयोगी बनना चाहिए. आणि प्रभूच्या एवढ्या मोठ्या संरक्षणामध्ये आपण असताना प्रभू करता किती जास्त उपयोगी व्हायला पाहिजे. आज बहुत से लोगों का जीवन टूटा पड़ा है. आज पुष्कळ लोकांचं जीवन तुटलेल्या अवस्थेत आहे. कारण क्या है? त्याचं कारण काय आहे ये जानना जरूरी बात है. हे जाणणं गरजेचं आहे. प्रभु चाहने वाला फल उसमें नहीं दिखता. आणि प्रभू इच्छिणारं फळ त्याच्यामध्ये पाहायला भेटत नाही. प्रियो, प्रभु ने अलग किया हुआ लोगों में प्रभु फल ढूंढता है. आणि प्रभूने ज्यांना आपल्या करता वेगळं केलेलं आहे त्यांच्यामध्ये प्रभू फळ शोधतो. ये साल पूरा प्रभु ने फल ढूंढा. आणि हे वर्ष प्रभू संपूर्ण प्रभूने फळ शोधलं. वो ध्यान से सुनना. खूप लक्ष देऊन ऐका. ये साल पूरा प्रभु ने फल लाने के लिए अवसर दिया. आणि हे वर्ष आपल्याला फळ आणण्याकरता प्रभूने संधी दिली. तो भी प्रभु चाहने वाला फल कई लोगों में नहीं मिला. आणि तरी सुद्धा प्रभू इच्छिणारं फळ पुष्कळ लोकांमध्ये नाही भेटलं. कारण क्या है? याचं कारण काय? प्रभु ने अच्छा प्रबंध किया. आणि प्रभूने चांगल्या प्रकारे योजना बनवली. अच्छा मंडली दिया. चांगली मंडळी दिली. अच्छा वचन दिया. चांगलं वचन दिलं. फिर चारों तरफ से हमें प्रभु में बढ़ने के लिए बहुत कुछ प्रबंध करके दिया. आणि प्रभूमध्ये वाढण्याकरता चौबाजूने सर्व प्रकारच्या त्याने योजना करून दिल्या. फिर भी प्रभु के लिए लोग फल नहीं लाया. आणि तरी सुद्धा लोकांनी प्रभू करता फळ नाही आणलं. अगर ऐसा नहीं लाएगा तो आणि असं जर नाही आणणार तर क्या होगा हमारे? काय होईल माहिती? बहुत ध्यान से समझना खूप लक्ष देऊन समजून है घ्या. ना. यशायाह नबी किताब 5 अध्याय उसका 1 से 7 वचनों में. आणि यशया त्याचा 5 अध्याय 1 ते 7 वचनामध्ये हाँ. मैं अपने प्रिय के लिए और उसकी दाख की बारी के विषय में गीत गाऊंगा. हाँ. एक अति उपजाऊ टीले पर मेरे प्रिय की एक दाख की बारी थी. हाँ. उसने उसकी मिट्टी खोदी हाँ. और उसके पत्थर बीनकर उसमें से उत्तम जाति की एक दाख लता लगाई. हाँ. उसके बीच में उसने एक गुम्मट बनाया हाँ. और दाखरस के लिए एक कुंड भी खोदा. देखो प्रभु ने इतनी आशा के साथ ये सारा काम किया प्रियो. आणि मग प्रभूने केवढ्या आशेसह हे सर्व काम केलं. वो ध्यान से सुनना. आणि खूप चांगल्या प्रकारे ऐका. प्रभु हमारे में बहुत आशा किया हुआ है. आणि प्रभूने आपल्यामध्ये खूप मोठी आशा केली आहे. लेकिन पण हम लोग प्रभु के लिए एक फलदायक जीवन बिताता है क्या? आणि आपण प्रभू करता एक फलदायक जीवन जगतो का? जैसे अभी हम यिर्मयाह 8:20 में देखा था कि बोया काटा परंतु खुद का उद्धार नहीं हुआ. आणि जसं यिर्मयाह 8 अध्याय त्याच्या 20 वचनामध्ये आपण पाहिलं होतं की पेरणी झालेली आहे, त्याला संचार पण केलेला आहे, पण तुमचं तारण नाही झालं. क्या है? प्रभु चाहने वाला फल उसमें नहीं. आणि प्रभू इच्छिणारा फळ त्यांच्यामध्ये नाहीये. वो ध्यान से सुनना प्रियो. आणि खूप चांगलं लक्ष देऊन ऐका प्रियांनो. ऐसा अनुभव में प्रभु क्या करने वाला है. आणि अशा प्रकारच्या अनुभवामध्ये प्रभू काय करणार आहे? प्रभु चाहने वाला फल नहीं आएगा तो आणि प्रभू इच्छिणारं फळ नाही आलं तर वहां पर क्या हुआ? त्या ठिकाणी काय झालं? आगे बढ़िए. उसके पुढे वाचा. बीच में एक गुम्मट बनाया हाँ. और दाखरस के लिए एक कुंड भी खोदा. हाँ. तब उसने दाख की आशा की, हाँ. परंतु उसमें निकम्मी दाखें ही लगी. देख निगमित आके लगी. अब हे यरूशलेम के निवासियों हाँ. और हे यहूदा के मनुष्यों, हाँ. मेरे और मेरी दाख की बारी के बीच न्याय करो. नहीं करो. मेरी दाख की बारी के लिए और क्या करना रह गया हाँ. जो मैंने उसके लिए न किया हो. हाँ. फिर क्या कारण है कि जब मैंने दाख की आशा की हाँ. तब उसमें से निकलनी दाखें लगी. हाँ. अब मैं तुमको बताता हूँ अभी मैं तुमको बताता हूँ कि अपनी दाख की बारी से क्या करूँगा. मैं क्या करूंगा. मैं उसके काट वाले बाड़े को उखाड़ दूंगा. प्रभु बोलता है अभी मैं दीवार उगाड़ देगा. आणि आता ती कोट मी काढून टाकेल. वो ध्यान से सुनना. लक्ष देऊन ऐका. मतलब अगर हम प्रभु चाहने वाला अगर फल नहीं लाएगा तो प्रभु ऐसा कुछ विपत्ति उनके जीवन में आने देगा. आणि प्रभू इच्छिणारा फळ जर आपण आणणार नाही तर अशा प्रकारची विपत्ती प्रभू त्यांच्या जीवनामध्ये टाकेल. प्रभु हमसे अच्छा फल चाहता है प्रियो. आणि प्रभूची आपल्यापासून चांगलं फळ यावं अशी इच्छा आहे. यही बात यिर्मयाह नबी किताब 2 अध्याय के 21 वचन में भी प्रभु बोलता है. यिर्मयाह 2 अध्याय त्याच्या 21 वचनामध्ये सुद्धा प्रभू हेच सांगत आहे. लॉर्ड मैंने तुझे उत्तम जाति की दाख लता हाँ. और उत्तम बीज करके लगाया था. हाँ. फिर तू क्यों तुम मेरे लिए मेरे लिए बन गई जंगली दाखलता बन गई. दाखला कैसे बन गया. आणि मग तू माझ्या करता एक जंगली दाखलता का झाली? प्रियो आज ये वचन सुनने वाला हर एक पवित्र लोग ये बात को देख रहा.
प्रभु ने हम सबको फल लाने के लिए, यूहन्ना 15:16 आपको सबको मालूम। आणि मग आपल्या प्रत्येकाला प्रभूने फळ देण्याकरता निवडलेला आहे. योहान 15:16 आपल्या सर्वांना ठाऊक आहे. परंतु प्रभु चाहने वाला वो फल में देता है क्या? आणि प्रभू इच्छिणारा ते फळ मी देतो का? ये साल अभी खत्म होने जा रहा है, आणि हे वर्ष आता संपायला जात आहे. ये नया साल में हम जाने जा रहा है। आणि या नवीन वर्षामध्ये आपण प्रवेश करायला जात आहोत. ये प्रभु, ये नया साल प्रभु क्यों दे रहा है? आणि हे नवीन वर्ष प्रभू आपल्याला का देत आहे? एक बात याद रखना, एक गोष्ट लक्षात ठेवा, हमारा यीशु मसीह का बिंदी है, आपल्या येशू ख्रिस्ताची विनंती आहे. वो अच्छा समरियन का बिंदी है। आणि तो चांगला जो शिमरोनी आहे त्याची ही विनंती आहे. प्रियो, उसने प्रभु से विनती किया, आणि त्याने प्रभूकडे विनंती केली. इसलिए इस साल हम जीवित रहा, सही सलामत रहा। आणि म्हणून या वर्ष आपण खूप चांगल्या प्रकारे राहिलो, जिवंत राहिलो. यीशु मसीह ने उसके लिए एक अच्छा दृष्टांत बताया। आणि त्याच्याकरता प्रभू येशू ख्रिस्ताने चांगला दृष्टांत दिला. लूका का सुसमाचार 13 अध्याय का 6 से 9 वचन। लूक त्याचा 13 अध्याय 6 ते 9 वचन. फिर उसने यह दृष्टांत भी कहा, हाँ। किसी की अंगूर की बारी में एक अंजीर का पेड़ लगा हुआ था। हाँ। वह उसमें फल ढूंढने आया, हाँ। परंतु न पाया। हाँ। तब उसने बारी के रखवाले से कहा, हाँ। देख 3 वर्ष से मैं इस अंजीर के पेड़ में फल ढूंढने आता हूँ, हाँ। परंतु नहीं पाता। हाँ। इसे काट डाल कि यह भूमि को भी क्यों रोके रहे। हाँ। उसने उसको उत्तर दिया, हे स्वामी, हाँ। इसे इस वर्ष और रहने दे, हाँ। कि मैं इसके चारों ओर खोद कर खाद डालूं। हाँ। यदि आगे को फले तो भला, हाँ। नहीं तो उसे काट डालना। बहुत बड़ी बात है कि मानो प्रभु का वचन बोलता है, प्रभु का वचन कहता है कि आगे को भला तो भला। अभी वो प्रभु ने विनती किया और एक साल दे दे। आणि मग या ठिकाणी प्रभूने विनंती केली की तो अजून एक वर्ष दे. इसके लिए विनती किया आणि कोणाकरता विनंती केली? जो फल नहीं लाता उनके लिए। आणि जे फळ नाही आणत त्यांच्याकरता. प्रेज द लॉर्ड। और एक साल प्रभु दे रहा है। आणि अजून एक वर्ष प्रभू आपल्याला देत आहे. प्रियो, प्रभु ने हमारे लिए क्या नहीं किया? आणि प्राणो प्रभूने आपल्या करता काय नाही केलं? हे प्रभु ने हमें इतना अच्छा सुंदर सुविधा करके रखा है। आणि एवढ्या चांगल्या प्रकारच्या सुख सुविधा प्रभूने आपल्याला करून दिल्या आहे. हमारे में क्या लायक था? आणि आपल्यामध्ये काय योग्यता होती? हम लोग ना लायक था। आपण नालायक होतो. लेकिन रोमियो का पत्री में पौलुस बताता है 11 अध्याय का 17 से 21 वचन में, रोम 11 अध्याय 17 ते 19 वचनामध्ये, और यदि कुछ डालियां हाँ। और तू जंगली जैतून होकर उसमें साटा गया हाँ। और जैतून की जड़ की चिकनाई का भागी हुआ है, हाँ। तो डालियों पर घमंड न करना। हाँ। और यदि तू घमंड करे तो जान हाँ। रख कि तू जड़ को नहीं परंतु जड़ तुझे संभालती है। हाँ। फिर तू कहेगा, डालियां इसलिए तोड़ी गई हाँ। कि मैं साटा जाऊं। हाँ। ठीक है, वे तो अविश्वास के कारण तोड़ी गई, हाँ। परंतु तू विश्वास में बना हाँ। रहता है, इसके अभिमानी न हो, इसलिए अभिमानी ना हो, परंतु भय मान। हाय मान। क्योंकि जब परमेश्वर ने स्वाभाविक डालियों को न छोड़ा तो तुझे भी न छोड़ेगा। प्रियो, यह हमारा में बात को जानना है कि मतलब प्रभु ने हमें अच्छा फल लाने के लिए बहुत से अच्छा अवसर दिया। आणि आपण चांगलं फळ आणण्याकरता प्रभूने आपल्याला खूप चांगली चांगली संधी दिली. इतना सुंदर बात है प्रियो। आणि किती सुंदर गोष्ट आहे प्रिय. प्रभु ने मतलब हमें मसीह के साथ जोड़ दिया। आणि प्रभूने आपल्याला ख्रिस्ता सोबत जोडलं. अभी हमने देखा हमारे पापों को प्रभु ने पीठ तले फेंक दिया। आणि आपण आताच पाहिलं की प्रभूने आपली सगळे पाप त्याच्या पाठीमागे टाकली. सागर का गहराई किसी को मालूम नहीं, उस गहराई में डाल दिया। आणि समुद्राची गहनता कोणाला ठाऊक नाही, त्या गहनतेमध्ये त्या तळाला प्रभूने आपली पाप टाकली. बादल के नाही ते मिटा डाला। आणि मग ढगांप्रमाणे त्याला मिटून टाकलं. कभी भी नहीं याद करेगा, वैसे हमसे दूर किया। आणि कधीही लक्षात राहणार नाही असं आपल्यापासून आपली पापे त्याने दूर केली. ये सारे बात होने के बाद आणि या सर्व गोष्टी झाल्यानंतर आज हम प्रभु के लिए फलदायक जीवन बिता पा रहे हैं। आज प्रभू करता आपण एक फलदायक जीवन जगू शकतो का? हम फलदायक जीवन कैसे बिता पाएगा? आणि आपण एक फलदायक जीवन कसं जगू शकतो? आपको वो एक बात भी बोलकर जल्दी मैं खत्म करूंगा। आणि ती एक गोष्ट सांगून मी लवकर या ठिकाणी थांबेल. पहली बात प्रियो, आप प्रभु में है तो जीवन में पहला स्थान प्रभु को देना। आणि तुम्ही जर प्रभू मध्ये आहात तर तुमच्या जीवनामध्ये प्रथम स्थान प्रभूला द्यायचंय. आज बहुत लोगों के जीवन में प्रभु को पहला स्थान नहीं देता। आणि पुष्कळ लोक आपल्या जीवनामध्ये प्रभूला प्रथम स्थान नाही देत. आपको मालूम है मत्ती 6:33 में प्रभु ने कहा पहले उसकी राज और धार्मिकता का खोज कर। मत्ती 6:33 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने असं म्हटलं की सर्वात पहिले त्याचं राज्य आणि त्याचं नीतिमत्व मिळवण्याकरता झटा. प्रभु को पहला स्थान देना। आणि
आणि प्रभूला प्रथम स्थान द्या. हम प्रभु में आने के बाद में हमारे जीवन का क्या लक्ष्य है? आणि प्रभू मध्ये आल्यानंतर आपल्या जीवनाचा उद्देश काय आहे? मैं किसी प्रकार भी प्रभु को प्रसन्न करूंगा, आणि कसंही करून मी प्रभूला प्रसन्न करेन प्रभु को महिमा देते रहूंगा. आणि प्रभूला गौरव देत राहील. ये हमारे लक्ष्य रहना चाहिए. हा आपला उद्देश राहिला प्रियो, पाहिजे. अभी प्रभु ने और एक नया साल प्रभु ने हमें देने जा रहे हैं. आणि एक नवीन वर्ष प्रभू आपल्याला द्यायला जाणार आहे. मैंने आपको कई बार याद दिलाया. आणि पुष्कळ वेळा मी तुम्हाला आठवण करून इस दिली. साल में आणि या वर्षामध्ये हमारे जीवन में कितनी प्रकार का प्रभु की दृष्टि में अयोग्य या गलत बातें हुआ. आणि प्रभूच्या दृष्टीने कितीतरी अयोग्य गोष्टी आपल्या जीवनामध्ये झाल्या. अभी कुछ लोगों ने पिछले दिनों में गवाही दिया आणि काही दिवसापूर्वी लोकांनी साक्ष दिली. है ना. मतलब मैं किसी का नाम नहीं लेता, उसमें एक जन ने कहा मैंने 3 बार बाइबल पढ़ा. आणि मी कोणाचं नाव घेत नाहीये, पण त्याच्यापैकी एकाने म्हटलं की मी 3 वेळा बायबल वाचलं. क्यों बाइबल पढ़ा? का बायबल वाचलं? है एक पट्टी के रूप की बात नहीं प्रियो. आणि एका पट्टी रूपाने वाचण्याची गोष्ट नाहीये. पट्टी के रूप में पढ़ने वाले लोग होगा वो बात अलग है. आणि एकदम पट्टीच्या रूपाने वाचणारे लोक राहतील ती गोष्ट वेगळी आहे. पट्टी की समझता है ना. हाँ मतलब एक रीति रिवाज के अनुसार. वाचायचं म्हणून वाचलं असं नाही. हाँ बहुत बड़ी बात है. आणि खूप मोठी गोष्ट आहे. हमारे जीवन में है ना पिछली बार कितने लोगों ने बाइबल को एक बार भी नहीं पढ़ा. आणि या वर्षामध्ये कितीतरी लोक असे आहे की त्यांनी बायबल एकदा सुद्धा नाही वाचलं. क्या वो एक आत्मिक जन है क्या? आणि तो एक आत्मिक व्यक्ती आहे का? मैं आपको बोलता हूँ एक सच्चा आत्मिक जन एक साल में कम से कम 10 बार पढ़ना चाहिए. आणि मी तुम्हाला सांगतोय खरा आत्मिक व्यक्ती एका वर्षातून कमीत कमी 10 वेळा वाचायला पाहिजे. अभी उसको कई कमेंट्स आएगा. आणि त्याच्यावर लोक खूप अशा कमेंट्स करतील. आने दो. येऊ द्या. अरे तो अगर आपके जीवन में वचन के साथ आपका इतना गहरा नाता नहीं है, आप आत्मिकता का सिर्फ एक कपड़ा का सिर्फ एक्ट कर रहे हैं. आणि मग जर तुमचा आत्मिकतेसोबत एवढा असा जर संबंध नाहीये तर तुम्ही आत्मिक आहे हे फक्त ढोंग करताय. ये वचन कहाँ पर रहना है? आणि वचन कुठे राहायचं? हृदय में. आपल्या हृदयात ठेवायचंय. हाँ, ऐसा प्रभु पंपिंग करेगा. आणि प्रभू काय असं बळजबरी ते आपल्या हृदयामध्ये ठेवसेल का? हाँ, ये आपको ध्यान करना पड़ेगा. पढ़ करके ध्यान करके उसको दिल की पटरी पर लिखना पड़ेगा. आणि वाचून तुम्ही मनन करून तुमच्या हृदय रूपी पटलावर तुम्हाला लिहावं लागेल. आपको मालूम है पुराने नियम का भी इसराइल को ये व्यवस्था था, तुम दिन रात ये वचन. आपको मालूम है यहूदी लोग है ना 12 साल की उम्र में बाइबल बाई हार्ट है उनको. आणि बाइबल बाई हार्ट 12 साल की उम्र में उनके एक स्पेशल उसके लिए एक फंक्शन होता है. आणि 12 वर्षाच्या वयामध्ये बायबल जे आहे त्यांचं तोंडपाठ राहायचं आणि त्याच्याकरता एक विशेष असं एक फंक्शन राहायचं. बहुत गंभीर बात है. आणि खूप गंभीर गोष्ट आहे. फिर इधर प्रभु में आकर के 12 साल हो गया, कितने बार पढ़ा पूछेगा तो? आणि प्रभू मध्ये येऊन 12 वर्ष झाले, किती वेळा वाचलं विचारलं तर? बहुत लोगों का संख्या अब मैंने बात सुनेगा तो वो दुख आता है. आणि लोकांचं जर ऐकलं तर मग दुःख होतं. इसलिए ये वचन अंदर नहीं. आणि हे वचन आहे ते आतमध्ये नाही. तो आपका प्रार्थना भी सुनेगा नहीं. आणि मग प्रभू तुमची प्रार्थना पण ऐकणार. प्रार्थना सुनने का क्लियर व्यवस्था यूहन्ना 15:7. आणि योहान 15 अध्याय त्याचं 7 वचन. आपको लगता होगा आपका प्रार्थना आपके छत के ऊपर नहीं जाता, परंतु आपको लगता होगा जाता है, नहीं जाएगा. प्रभु का वचन बोलता है यदि मेरा वचन तुझ में, पढ़िए पढ़िए, यदि तुम मुझ में बने रहो तुम मुझ में बने रहो और मेरा वचन तुम में बना रहे, मेरा वचन तुझ में बना रहे, जो चाहो मांगो हाँ। वो तुम्हारे लिए हो जाएगा. आज बहुत लोगों को मतलब कितना भी प्रार्थना करता है तो मिलता ही नहीं. क्यों नहीं मिलता? आणि आज लोकांना कितीही प्रार्थना केलं तरी सुद्धा त्यांना भेटत नाही. का भेटत नाही? वो व्यक्ति प्रभु में नहीं और उसका वचन प्रभु मतलब उनके अंदर नहीं. आणि तो व्यक्ती प्रभू मध्ये नाही आणि त्याच्यामध्ये प्रभूचं वचन नाही. ये वचन के साथ आपका नाता कैसा है? आणि प्रियांनो, देवाच्या वचनासोबत तुमचं नातं कसं आहे? है ना. अभी ये जो अभी चले जाने वाला ये साल में आप सोचो आपने कितने लोगों को सुसमाचार सुनाया. आणि या निघून जाणाऱ्या वर्षामध्ये तुम्ही किती लोकांना सुवार्ता सांगितली? मैंने बहुत बार आत्मा की प्रेरणा से आपको बोला एक दिन कम से कम एक व्यक्ति को सुसमाचार सुनाते बिना आप बिस्तर पर नहीं जाना. आणि आत्म्याच्या प्रेरणेने खूप वेळा तुम्हाला सांगितलं, तुम्ही एका दिवसातून कमीत कमी एका व्यक्तीला सुवार्ता न सांगता तुम्ही झोपायला जाऊ नका. अगर आप एक व्यक्ति को भी सुनाया होगा तो ये खत्म होने के टाइम पर
अब हिम्मत से बोल सकता था 365 लोगों को मैंने कम से कम वचन सुनाया। आणि मग तुम्ही जर कमीत कमी एका व्यक्तीला जरी तुम्ही सुवार्ता सांगितली असती तर तुम्ही खूप धैर्याने म्हणू शकले असते मी 365 लोकांना सुवार्ता सांगितली. अरे भाई, अगर आज आपको बाहर जाने का मौका भी नहीं मिला तो आपके पास मोबाइल है ना, मोबाइल से बात कर सकता है ना. आणि आज तुम्हाला बाहेर जायची संधी जरी नाही मिळाली तर तुमच्याकडे मोबाईल आहे ना, तो मोबाईलने तुम्ही सुवार्ता सांगू शकता ना. गंभीर बात है प्रियो. खूप गंभीर गोष्ट आहे. मैंने शायद पिछले कल भी आपको शायद बताया, आणि कालही मी तुम्हाला सांगितलं मतलब आज बहुत से स्टेट में आप ट्रैक्ट बांट नहीं सकता, सुसमाचार नहीं दे सकता, घर में जाकर के सुसमाचार नहीं बोल सकता, बोलेगा तो 20 साल जेल. आणि मग तुम पुष्कळ अशा राज्य आहे की त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सुवार्ता नाही सांगू शकत, ट्रॅक नाही वाटू शकत. कारण का तसं जर केलं तर तुम्हाला 20 वर्षाकरता तुरुंगवास राहील. इंडिया के बाहर नहीं, इंडिया के अंदर. आणि भारताच्या बाहेर नाही, भारताच्या मध्ये. Praise the Lord. Praise the Lord. अब देखो राजस्थान में, हरियाणा में, यूपी में, छत्तीसगढ़ में, हिमाचल में, इन सारे स्टेटों में आपको मालूम है वजन अभी बहुत जगह पर मैंने संगति तक बंद हो रहा है. प्रियोम, आज प्रभु ने हमारे लिए द्वार खोल कर डाला है, इसका पूरा लाभ उठा करके आत्मीय जीवन में और भी बल प्राप्त करना प्रियो, नहीं तो अवसर खो करके रोना पड़ेगा, कोई फायदा नहीं होगा. आणि हिमाचल, राजस्थान, छत्तीसगड, गुजरात अशा कितीतरी राज्यामध्ये तुम्ही सुवार्ता सांगू शकत नाहीये. आणि कितीतरी असं राज्य आहे की त्या ठिकाणी तुम्ही संगती सुद्धा करू शकत नाहीये. पण देवाची आपल्यावर खूप मोठी कृपा आहे की त्याने आपल्या करता हा दरवाजा उघडा ठेवलेला आहे. म्हणून तुम्ही अधिक अधिक संगती करत जा आणि प्रभूच्या कामामध्ये अधिक अधिक वाढत जा. ये समय का महत्व जानो प्रियो. आणि या वेळेचं महत्व तुम्ही जाणा. अभी आपको जो मिलने वाला चेतावनी को ना ढालो. आणि आता तुम्हाला मिळालेली जी चेतावनी तिला सोडू नका. आपको मालूम है जब एफेसोस कलीसिया में बहुत अच्छा कार्य हो रहा था, आणि पिस्कराच्या मंडळीमध्ये खूप चांगलं कार्य होत होतं. एक कमी था, आणि एक कमतरता होती. प्रभु ने चेतावनी दिया, आणि प्रभूने चेतावणी दिली. पहला प्रेम को छोड़ दिया, आणि पहिलं प्रेम सोडलं. मन फिरने के लिए आज्ञा दिया, आणि मन परिवर्तन करण्याची आज्ञा दिली. लेकिन नहीं फिरा. आणि नाही फिरले. क्या हुआ? काय झालं? चरित्र बताता है प्रभु ने उस दीवट को नष्ट कर दिया. आणि इतिहास सांगतो की प्रभूने तो त्यांचा दिवा जो आहे तो नष्ट वो केला. दीवट को वहां से हटा दिया. आणि तो दिवा तिथून नष्ट केला. ह्यूम, हम लोग इस आखिरी की आखिरी दिनों में, क्षणों में है. आणि आपण या एकदम शेवटल्या शेवटल्या काळामध्ये आहोत. अभी हमें समय ज्यादा नहीं मिलेगा. आणि आता जास्त वेळ नाही मिळणार. हमें एक सच्चा फलदायक जीवन बिताना है. एक चांगलं फलदायक जीवन जगायचं. प्रभु की विनती के कारण हमें ये और एक साल मिल गया है. आणि प्रभूच्या विनंतीमुळे अजून एक वर्ष आपल्याला मिळालंय. ये साल हम नष्ट ना करें. आणि हे वर्ष आपण नष्ट करू एक नये. अच्छा निर्णय ले. एक चांगला निर्णय घ्या. मैं एक भी संगति नहीं छोड़ूंगा. आणि एकही संगती मी सोडणार नाही. मैं बाइबल में मतलब मैक्सिमम में ज्यादा से ज्यादा टाइम्स में पढ़ूंगा. आणि जास्तीत जास्त वेळा मी बायबल वाचे. देखो, अगर आप सच्चा निर्णय लेगा तो उस पर चलने के लिए आपको उत्साह रहेगा. आणि तुम्ही चांगला निर्णय घ्याल तर मग त्याच्यावर चालण्याकरता चांगला उत्साह मैं राहील. एक दिन कम से कम एक व्यक्ति को सुसमाचार सुनाऊंगा. आणि एका दिवसामधून कमीत कमी एका व्यक्तीला मी सुवार्ता सांगेन. मैं नाश में जाने वाले लोगों के प्रति मैं बोझ के साथ प्रार्थना करूंगा. आणि जे नाशामध्ये जाणारे लोक त्यांच्यासाठी मी ओझं घेऊन प्रार्थना करेन. मंडली में दूसरे के लिए मैं एक प्रोत्साहन बन जाऊंगा. आणि मंडळीमध्ये इतरांकरता मी एक प्रोत्साहन होईल. क्या ये नहीं कर सकता प्रियो? आणि हे नाही करू शकत का प्रियांनो? प्रभु ने अपने इतना मूल्यवान लेगू से हमें खरीदा आणि प्रभूने एवढ्या मूलवान रक्ताने आपल्याला विकत घेतलं. और हमसे प्रभु कुछ फल चाहता है. आणि आपल्यापासून काही फळ यावं असं प्रभूची इच्छा आहे. बहुत बड़ी बात है. आणि खूप मोठी गोष्ट आहे. हमें एक अच्छा निर्णय लेना चाहिए, एक चांगला निर्णय आपण घ्यायला है पाहिजे. ना. मानव इन दिनों में मैं एक क्लास आपको दे रहा है, आपको याद है अभी मतलब 2 पॉइंट मैंने उसमें बनाया. आणि या दिवसामध्ये जो तुम्हाला क्लास देत आहे त्याच्यातले 2 मुद्दे मी सांगितले. बहुत गहरी बात है. आणि खूप गहन गोष्ट आहे. हमें बढ़ना चाहिए, आपल्याला वाढायचं आहे. इनकी बातों में बढ़ना चाहिए. आणि कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये वाढायचं आहे. Praise the Lord. एक व्यक्ति आत्मीय जीवन में बढ़ता है, उसका चिन्ह क्या है? आणि एक व्यक्ती आत्मिक जीवनामध्ये वाढतो त्याचं चिन्ह काय आहे? नम्रता. देखा, सिखाया तभी तो सीखा. आणि शिकवलं म्हणून तर शिकले. नम्रता, नम्रपणा. नम्रता होना चाहिए. नम्रपणा असला कभी पाहिजे. भी कोई घमंडी ना बने. आणि कोणी गर्विष्ठ होऊ नये. सच्चा आत्मिक जीवन की बढ़ोतरी नम्रता से निकलता है. आणि खरं आत्मिक जीवनाची वाढ नम्रपणाच्या द्वारे निघते. तो इसलिए ये नया साल हर प्रकार
ना यीशु मसीह के जैसा नम्र कोई नहीं, आणि येशू ख्रिस्ताप्रमाणे नम्र दुसरा कोणी नाही हमें वो नम्रता को धारण करना है। आणि आपल्याला तो नम्रपणा धारण करायचा आहे. बहुत बड़ी बात। खूप मोठी गोष्ट आहे. प्रभु को धन्यवाद देता हूँ। प्रभूला धन्यवाद असो. हमारा प्रभु बहुत महान है, आणि आपला प्रभू खूप महान आहे प्रभु हमें बहुत प्यार करता है। आणि प्रभू आपल्यावर खूप प्रेम करतो. ये नया साल एक अच्छा निर्णय के साथ आगे बढ़ने में प्रभु सहायता करे। आणि या नवीन वर्ष चांगल्या निर्णयासह वाढण्याकरता प्रभू आपल्याला सहाय्य करतो. प्रभु को महिमा मिले। प्रभूला गौरव मिळो. आमेन।